लपंडाव ही मालिका प्रेक्षकांनो खूपच अशा मनोरंजक वळणावर आता येऊन थांबणार आहे आणि मालिकेत येणारा नवीन ट्विस्ट इतका सुंदर असणार आहे जे ते पाहून सगळेच प्रेक्षक इकडे आता खूपच खुश होणार आहे. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे सरकारचं कर्म असं काही वसुलीला येणार आहे की सरकारने केलेल्या सगळ्या कर्माचं, सगळ्या पापाचं पुन्हा एकदा आता सरकारला इकडे फळ मिळणार आहे. म्हणजे आता इकडे सखी होणार आहे, सखी अंपायरची मालकीन आणि इकडे सरकार होणार आहे त्याच कंपनीतली नोकरानी. असा काही ट्विस्ट आता येत्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खूपच प्रेक्षकांनो खूपच मजा येणार आहे हा नवीन असा ट्विस्ट पाहायला आपल्याला आता. इकडे आता सखीने मुंबईमधल्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी ॲप्लिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इकडे सरकारने सगळ्या काही मोठमोठ्या कंपनीच्या CEO चे आणि ओनरचे असे काही कान भरलेले असतात की इकडे सखीला मात्र कोणीही जॉब देणार नाही आहे. पण इकडे सखीचे प्रयत्न मात्र चालूच असतात. पण या सगळ्यामध्ये इकडे सखीचा लॅपटॉप मात्र हा बंद पडलेला असतो आणि त्याला चार्जिंग नसते आणि नेमकी त्यावेळी चाळीतली लाईट गेलेली असते. पण गंमत अशी आहे इथे की फक्त सखी ज्या खोलीमध्ये राहते ना त्या साईडचा एक फेस गेलेला असतो लाईटीचा आणि कान्हा जिथं राहत असतो ना तिथली लाईट चालू असते. इकडे कान्हा आपल्या सखीला मनवायचे गोड प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की सखी मॅडम, आहे आमच्याकडे लाईट, पाहिजे का चार्जिंग तुम्हाला, चला माझ्या घरी, चला आपल्या घरी. पण सखी काय इकडे कानाला भाव देत नसते आणि इकडे सरकारचे प्रयत्न मात्र खूपच चालू असतात की सखीला कुठेही जॉब मिळणार नाही. सरकार आता मीनाक्षी आणि रघुला विचारत असते, काय मग काय वाटतंय दोघांना, सखीला जॉब मिळेल का? मी एकदा मीनाक्षी हो म्हणते तर ही मीनाक्षीच्या कानाखाली मारते आणि रघु जेव्हा नाही म्हणतो तेव्हा रघुच्या कानाखाली मारते. म्हणजे ही दोन्हीकडून दोन तोंडी इथे बोलताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेरीस या सरकारचा मात जिरवायला आता इथे गौतम काका येतो आणि सरकारला तोंडावर सांगतो, मी सांगतो याचं उत्तर की सखीला नक्की जॉब मिळणार आणि सखी तुमचा हा घाणेरडा चेहरा नक्कीच पुन्हा एकदा जगासमोर आणणार आहे आणि सखी आता पुन्हा एकदा तुमच्या कंपनीची आणि या घराची मालकीण होणार आहे. आता इथे सरकार गौतमला बोलतात, वा छान आहे तुझा कॉन्फिडन्स, पण हा कॉन्फिडन्स ना काही कामाचा नाही, कारण तुझ्या या सखीला मी कुठे जॉब मिळवून देणार नाही. आणि इकडे सरकारने म्हणल्याप्रमाणे तिचा शब्द खराही केलेला असतो. सखी जाईन तिकडे सखीला फक्त रिजेक्शन आणि रिजेक्शनच येत असतं. पण इकडे सखीचा काका मात्र आपल्या सखीची मनधरणी करत असतो आणि थिंक पॉझिटिव्ह बोलत इकडे सखीला मोटिवेशन करत असतो आणि म्हणत असतो की सखी बाळा, तुला नक्कीच जॉब मिळेल, तू अजून चांगले प्रयत्न कर. आणि इकडे आपल्या या सखीची धावपळ पाहून कानाला मात्र खूप वाईट वाटत असतं. कान्हा बोलत असतो, मला माझ्या सखीचं हे हाल पाहवत नाही, सखीसाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि नेमकी त्यावेळी कान्हाला एक सखीसाठी आयडिया सुचते. आता इकडे पाणीपुरीच्या गाडीवर छान जानू आणि सखी पाणीपुरी खात असते. पण तितक्यात जानूला किरणचा फोन येतो आणि तिथून ती निघून जाते. इकडे मात्र आता सखी आणि कान्हा दोघेही एकमेकांसमोर बसलेले असतात आणि ते दोघेही सारखे एकमेकांसोबत भांडत असतात. पण इकडे कान्हा सखीला लाडीगुडी लावून गोड गोड बोलून बरोबर पाणीपुरी भरवतो आणि सखीलाही ते खूप आवडत असते, कारण सखीचं कान्हावर खूप प्रेम असतं. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सखी पुन्हा एकदा इंटरव्ह्यूला जाणार असते, तेव्हाही कान्हा सखीला छान दही साखर भरवतं. सखी पहिल्यांदा भाव खाते, नको नको म्हणते, पण कान्हा हा त्याच्या प्रेमाने सखीला जिंकून घेतो आणि फायनली सखीला दही साखर चारतोच आणि म्हणतो, तू केलेल्याची परतफेड केली आहे बरं कमी. आणि इकडे कान्हासुद्धा आता भाव खाऊ लागतो आणि सखीला आठवतं की कसं तिने कान्हा पहिल्यांदा जॉबला गेला होता तेव्हा छान असं दही साखर भरवलं होतं. आणि इकडे आता छान दोघांच्या प्रेमाच्या फिलिंग्स सुरू होतात. खूप सुंदर असं वाटतं दोघांना पाहून. इकडे सखीही मनोमन खुश झालेली असते की कान्हा तिच्या असं पुढे मागे करत असतो. आणि आता कान्हा ज्या ठिकाणी मालक असतो त्याच ठिकाणी नेमकी सखीही इंटरव्ह्यूला गेलेली असते.
इकडे आता काना बोलतो, "या सखी मॅडम, तुमचं तुमच्याच कंपनीत खूप खूप स्वागत आहे." आणि इकडे सखी अशी कानाकडे रागाने पाहत असते, बोलत असते, "मला या किर्लोस्करांच्या कंपनीत काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मी इथे अजिबात काम करणार नाही आणि मला कुठलाही इंटरव्ह्यू द्यायचा नाही." पण काना म्हणतो, "सोड ना यार सखी, आपले प्रेमाचे क्षण आठव आणि कर ना गं मला माफ प्लीज." पण सखी मात्र इथून रागाने निघून जाते. कानाचा एक शब्दही सखी ते ऐकून घेत नाही आणि सखी गेल्यानंतर तिथे किरण येतो आणि किरण आता कानासोबत बोलू लागतो. बोलत असतो, "कबीर, मला आता या सखीचा खूप राग येतोय हां. सखी आता खूपच अति करायला लागलेली आहे. काय अरे, तू इतकं तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय, इतक्या वेळा तू तिला सॉरी बोलतोय, पण या सखीवर कशाचाच काहीच कसा परिणाम होत नाही. सखी मॅडम आता खूपच अति करत आहे आणि हे मला अजिबात आवडत नाही आणि तुझी होणारी घालमेलसुद्धा आता मला सहन होत नाही. कबीर, काय यार, तू कशाला या सखी मॅडमच्या इतकं पुढे मागे करतोस? त्यांना नाही आहे ना तुझी किंमत, मग तू नको करूस त्यांच्या पुढे मागे. मला अजिबात आवडत नाही. त्या तुझा इतका वेळा अपमान करतात, इतक्या वेळा तुला कसं पण बोलतात. सोडून दे बरं त्या सखी मॅडमचा विषय तू." आणि आता इकडे हे किरणचं आणि कबीरचं बोलणं सगळं काही ती दाराआडून ऐकत असते. आणि आता सखी पुढचं काय बोलतोय, कबीर नक्की यावर काय बोलतोय, हे सगळं नीट शांतपणे ऐकत तिथेच बाजूला झालेली असते आणि उभी राहिलेली असते. आता इकडे कबीर बोलू लागतो की, "अरे यार किरण, तू मला काहीही बोल रे, पण माझ्या सखीला काही बोलू नकोस. सखी काय आहे माहीत नाही तुला माझ्यासाठी. सखी माझा जीव आहे, सखी माझं आयुष्य आहे, सखी माझा प्राण आहे, सखी माझा श्वास आहे आणि सखी म्हणजेच कबीर आहे आणि कबीर म्हणजेच काना आहे. माझ्या सखीची जागा या जगात कुणीच घेऊ शकत नाही आणि सखीशिवाय हा कबीर कधीच पूर्ण होऊ शकत नाही." इकडे आता एवढं सारं सखीविषयीचं प्रेम आणि कबीरच्या भावना पाहून इकडे किरणला मात्र खूपच छान वाटत असतं. म्हणजे त्याला असं वाटत असतं की काय लकी आहेत राव या सखी मॅडम, एवढं कबीरचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांना मात्र याची काहीच किंमत नाही. सखी मॅडमला मात्र कबीर सरांच्या फिलिंगची काही म्हणजे काहीच किंमत नाही. पण असं काही नसतं. सखी तारा मागून सगळं काही ऐकत असते आणि सखीला आता त्यांचे प्रेमाचे जुन्या काही आठवणी सगळं काही आठवू लागतात की कबीरने म्हणजेच कानाने सखीला कसं प्रेम केलेलं असतं, कसं जीव लावलेलं असतं, त्यांच्या एकांतामधल्या आठवणी सगळं आता इथे सखीच्या डोळ्यासमोर सारखं येऊ लागलेलं असतं. कबीरने सखीला भरवलेली पाणीपुरी, लाईट गेल्यानंतर लावलेला फॅन, त्याच्यानंतर अशा बऱ्याच आठवणी नवरा बायकोच्या नात्यात काही थोड्या आठवणी असतात का प्रेक्षकांनो? या सगळ्या आठवणी आता इकडे सखीला आठवू लागतात आणि सखीचे डोळे पाणावतात आणि सखीला तिच्या चुकीची जाणीव होते. आता सखी विचार करू लागते की जाऊ दे, कान्हा चुकला आहे, पण कान्हाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. कान्हा माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतो आणि आता ती वेळ आली आहे. ती वेळ म्हणजे आता इथे सखीचं अंतर्मन म्हणू लागतं, ती वेळ म्हणजे नक्की कसली वेळ? तेव्हा आता सखीचं अंतर्मन म्हणतं, "सखी बास कर यार हा सगळा खेळ आता. आता कबीरला माफ करून टाक आणि दोघेही छान सुखाने संसार करा." आता इकडे सखी कबीरच्या जवळ जाते आणि कबीरला बोलते, "कबीर, आय एम सॉरी, मी तुला खूप सतवलं ना. तू मला माझा काना म्हणूनच मला हवा आहे." सखीचा काना, "खरंच यार, तुझ्याशिवाय एक एक दिवस कसा काढला हे माझं मलाच माहीत. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला आता कळून चुकलं आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही." इकडे आता काना मात्र खूपच खुश झालेला असतो आणि सखीलाही तिची चूक कळलेली असते. इकडे आता दोघेजण छान एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आता इथे त्यांचे प्रेमाचे काही क्षण, सुंदरचे क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता इकडे दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की
सरकारच्या कंपनीचे काही शेअर्स मार्केटमध्ये खूपच खालच्या पातळीला पडलेले असतात. त्यांना काही किंमतच उरलेली नसते आणि दिवसेंदिवस सगळे अंपायरचे नाव आता बुडत चाललेलं असतं आणि या सगळ्याचा इकडे सरकारला खूप मनस्ताप होत असतो आणि ती रोज घरी आली की इकडे मीनाक्षी आणि सदूवर खूप अत्याचार करत असते, त्यांना सारखं मारहाण करत असते आणि इकडे सरकार आता खूप टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय करावं, काय करू नये, आता हे सरकारचं डोकंच चालत नसतं. इकडे मात्र मीनाक्षी आणि सदा सरकारला खूप शिव्या शाप देत असतात, बोलत असतात की तुझं पार वाटोळं वाटोळं होईल आणि सरकार मात्र या दोघांवर सगळा शीन, सगळा राग रोज घरी आली का काढत असते. आता इकडे सरकार काही नवीन कंपनींच्या CEO सोबत कॉन्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण सगळीकडनं इकडे सरकारला रिजेक्शन येत असतं. कारण सरकार तिथे पोचायच्या आधी तिथे सखी मॅडम पोचलेल्या असतात आणि सखीने इकडे आता किर्लोस्कर कंपनीचं नाव एकदम वरच्या लेवलला नेऊन ठेवलेलं असतं, कारण सखी ही खूपच हुशार मुलगी असते. शेवटी इकडे सरकारचे हे हाल पाहून सरकारसोबत एक कंपनी डील करायला तयार होते आणि त्या कंपनीचा ओनर इकडे सरकारला एक सल्ला देतो की तो सरकारला असं सांगतो की सरकार, तुम्ही तुमच्या कंपनीचे काही शेअर्स विकून टाका आणि ते टपघाईला आलेले शेअर्स जर तुम्ही विकले तर निदान आता उरलेला काही थोडाफार नफा तरी तुमच्या हाती मिळेल आणि थोडेफार तुमचा फायदा होईल. नाहीतर सगळंच तुमचं नावलौकिकता आता फार बुडालेलं आहे आणि आता पैसासुद्धा वाया जाईल. आणि इकडे आता सरकारला खूप टेन्शन आलेलं असतं आणि सरकार आता त्या ओनरसोबत फायनली डील करते आणि तिच्या कंपनीचे म्हणजे सखी अंपायरचे जे काही शेअर्स असतात ते त्या CEOला आणि त्या कंपनीच्या ओनरला विकून टाकते आणि जो काही पैसा येईल ते सगळा पैसा इकडे आता सरकारने घेतलेला असतो. पण या सगळ्यामध्ये एवढा मोठा आता सरकारला धोका मिळालेला असतो, तो म्हणजे असा की जे सरकारने विकलेले शेअर्स ज्या कंपनीला विकलेले असतात त्या कंपनीकडनं दुप्पट भावाने आता इकडे कबीरने म्हणजेच किर्लोस्कर कंपनीने ते शेअर्स सगळे खरेदी केलेले असतात. आता सखी अंपायर ही आपल्या कानाची झालेली असते, म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या मालकीची झालेली असते आणि आता इकडे सखी आणि काना हे दोघेही खूप छान संसार करू लागलेले असतात, एकत्र राहू लागलेले असतात. त्यामुळे आता कान्हा हे सखी अंपायर जी कंपनी नवीन कान्हाने खरेदी केलेली आहे ती सखीला गिफ्ट म्हणून देऊन टाकतो आणि आता फायनली इकडे ज्या कंपनीची ओरिजिनल मालकी सखीकडे होती त्याच कंपनीची आता ओरिजिनल मालकी इकडे कान्हाने सखीला दिलेली असते आणि सखी अंपायरची नवीन मालकीन ही सखी प्रधान असते. आता ही बातमी लवकरच सरकारपर्यंत पोचायला लागलेली असते आणि इकडे आता सगळीकडे जय जयकार झालेला असतो की सखी अंपायरची नवीन मालकीन कोण आणि इकडे सरकारला सुद्धा आता उत्सुकता लागलेली असते की माझ्या या कंपनीची नवीन मालकीन कोण आहे. आणि जेव्हा मात्र इकडे सरकारला कळतं की सखी अंपायरची खरी मालकीन हे खरी तर सखी झालेली आहे, ते सगळे शेअर्स कानाच्या कंपनीने विकत घेतलेले आहे. आता इकडे सरकारच्या पायाखालची मात्र जमीनच सरकलेली असते. तिला खूप शीन झालेला असतो, खूप मनस्ताप झालेला असतो आणि नेहमीप्रमाणे ती तिचा सगळा राग, सगळा शीन इकडे मीनाक्षी आणि तिच्या नवऱ्यावर काढत असते. मीनाक्षीला आता सरकारचा हा रोजचा छळ आणि सगळं हे वातावरण नकोसं झालेलं असतं. तिला रोज खूप वाईट वाटत असतं. आला दिवस आता मीनाक्षीला नकोसा वाटत असतो. एक दिवस साफसफाईच्या बहाण्याने मीनाक्षी ही सरकारच्या रूममध्ये जाते आणि तिथे चापाचाप करते आणि प्रॉपर्टीचे खरे पेपर्स, सखीने ज्या पेपर्सवर सही केली आहे ते पेपर्स मिळवते. आणि इकडे मीनाक्षी काय करते, आता फरशी पुसण्यासाठी जे तिने पाणी आणलेलं असतं त्या पाण्यामध्ये ते सगळे पेपर्स बुडवते आणि त्याचा पार लगदा चिखल करून टाकते. आणि इकडे आता मीनाक्षीला खूप आनंद झालेला असतो. पण तितक्यात तिथे सरकार येते आणि सरकार बोलते, मीनाक्षी काय चाललंय ग हे, आणि हे कसले पेपर्स आहे, युजलेस कसले पेपर्स आहे हे. आता इकडे मीनाक्षी बोलते,
हा तुला चढलेला माज कसा जिरवायचा त्याचा एक उत्तम पर्याय आहे. आणि हेच पेपर्स तुझ्या हातात आहे म्हणून तू आमच्यावर एवढा अत्याचार करतेस ना. आता ही सगळी प्रॉपर्टी आणि ही सगळी संपत्ती तुला मी मिळवून देणार नाही. आणि इकडे मीनाक्षी रागाच्या भरात पटकन ते पेपर्स घेते, त्याचे तुकडे 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 करते आणि इकडे सरकारच्या तोंडावर फेकते. इकडे मात्र आता सरकार खूप हताश झालेले असते, कारण सरकारच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. कंपनी तर बुडून तिकडं खाक झालेले असते आणि ती विकलीसुद्धा गेलेली असते. उरले सुरले शेअर्स, हा बंगला आणि याचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतात सखीने साईन केलेले, त्या सगळ्याचं वाटोळं आता इकडे मीनाक्षीने केलेलं असतं. मीनाक्षीने आजवर तिच्यावर झालेल्या सगळ्या अत्याचाराचा इकडे पुरेपूर बदला घेतलेला असतो. आणि इकडे सरकार मात्र आता हताश निराश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिच्याकडे आता पैसे तर सोडा, साधी फुटकी कवडीसुद्धा राहिलेली नसते. तेव्हा आता ही सगळी बातमी सदा आणि मीनाक्षी काका सगळेजण सखीपर्यंत पोचवतात आणि सखीला सांगतात की सरकारकडे आता कसलेही पुरावे कसलेही डॉक्युमेंट राहिले नाही. आणि मग इकडे काना आणि सखीची जबरदस्त अशी सखी यांच्या घरी एंट्री होते. आणि आता खूपच मजा येणार आहे बरं का प्रेक्षकांनो इथे येणारा नवीन ट्विस्ट पाहायला. सखी आणि कान्हा पुन्हा एकदा या सरकारला त्यांच्या घरची नोकरानी बनवतात आणि तिच्याकडनं सगळी साफसफाईची कामं, स्वयंपाकाची कामं, धुण्या भांड्याची कामं सगळी कामं करून घेतात आणि सरकारला मालकीनीवरून पार नोकरानी करून टाकतात. इकडे सरकारचा थोबडा आता पाहण्यासारखा झालेला असतो आणि ती खूप आक्रोश, आरडाओरडा, चिडचिड सगळं काही करत असते. पण आता इथे सरकार कितीही तमाशा आणि कितीही नाटकं केली तरी सरकारचा यावर काहीच इलाज राहिलेला नसतो. कान्हा आणि सखी म्हणून तसेच सरकारला आता इथून पुढे वागायला लागणार असतं. तर मग प्रेक्षकांनो, कसं वाटतंय लपंडाव या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल ना. आणि हो, या मालिकेत येणारे असेच नवनवीन ट्विस्ट जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.